आता मला सांग, एका आठवड्याभराच्या भाजीसाठी एवढा खर्च होतो? एवढ्या खर्चात तर महिन्याभराची भाजी येईल. काही कळतच नाही मला हा हिशोब. शरयू, काय ग? काय झालं? काही नाही आई, पेला पडला. कसा? ते मी दचकले ना एकदम. आता दचकायला काय झालं तुला? आई ते पाणी सांडलंय. मी फडकं घेऊन येते. हा आई, हा जरा आवाज तर खर्च नाही वाटत का तुला? हो. नाही, मला असं वाटतं ना तू तिच्याशी बोलून घे. आत्ताच बोलून घे, म्हणजे कळेल हा आपल्याला बोलते कसा होतोय. आली. शरयू, हाय. आता मला सांग, तू भाजी आणायला कुठल्या भाजीवाल्याकडे जातेस ग? एकच असं नाहीये आई, जिथे चांगली भाजी मिळेल तिथून आणते. पण म्हणजे कुठून? कुठे आसपासच जातेस ना भाजी आणायला? नाही नाही आई, दूर जाते खूप. मंडई दूर आहे ना इथून. पण जवळपासच जायचं ना भाजी आणायला. एवढी दुरून कशी आणतेस तू? ते काय दूर म्हणजे मंडईत ना आई, दुरून आणली ना. आता झालं ते कोरडं. अगं रंग बदलशील लादीचा. पुरे. शरयू, आई काहीतरी सांगतेय तुला. शरयू, पुरे. इथे येऊन बसत. अगं नीट बस. हा आई, नीटच आहे आई. आता मला सांग, गेल्या आठवड्यात तू 2दा भाजी आणलीस. पहिल्यांदी अंदाज आला नाही म्हणून दुसऱ्यांदा आणलीस का? नाही. हा म्हणजे आई, मी असा विचार केला की जरा सीझनच्या भाज्या आणाव्यात. शरयू, हल्ली 12 महिने काही भाज्या मिळतात. अचानक श्री आला ना आई, म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीच्या आणाव्या. ज्या दिवशी श्री आला त्याच्या आदल्या दिवशी भाज्या आणल्या होत्यास. मग श्री आला त्या दिवशी काय भोगीची भाजी करायची होती 16 भाज्या घालून?